तर मंडळी, हा प्रवास फक्त रस्त्यांचा नाही तर आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा. तर नमस्कार मंडळी, मी एटीएम दादा. आज आपल्या एटीएम ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. 2026 मधला हा अधिक मास आणि या अधिक मासामध्ये देवदर्शनाला जाण्याची प्रथा पहिल्यापासून चालत आली. तर या प्रवासाची सुरुवात पाटण पासून पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि शेवट गाणगापूर असा होणार आहे. तर या प्रवासामध्ये तुम्ही अनुभवणार आहे भक्ती, प्रवास, निसर्ग आणि अविस्मरणीय क्षण. आणि या प्रवासाला आपला एकूण खर्च किती आला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि आपल्या एटीएम ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला देवदर्शनाच्या ट्रिप बरोबर ट्रॅव्हल लॉग देखील बनवून द्यायची कस्टमरची मागणी होती. मग आपण काय नाही म्हणतोय वे. गाडी काढली, स्टार्टर मारला आणि निघालो पंढरपूरच्या दिशेने. पाटण पासून सुमारे 70 ते 80 किलोमीटर असणाऱ्या तरसवाडी येथील रामघाटामध्ये असलेल्या संत सखुबाई विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचलो. तेथील शांत व नैसर्गिक हवेशीर वातावरणात आम्ही दुपारचे जेवण केले. पुन्हा गाडीच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि वाटतच असलेल्या कटपळ गावातील बाळूमामा मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. तर मित्रांनो, दिगंचीहून आपण 10-12 किलोमीटर आता इकडे पुढे आलेलो आहे. आणि पुढे आल्यानंतर आपण कटपळ या गावामध्ये आलेलो आहे. आणि कटपळमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बाळूमामाचं मंदिर आहे. आणि त्याचबरोबर पुढे बघा हनुमानाचं देखील मंदिर आहे. तर आता आपण कटपळमधील हा बाळूमामांच्या मंदिरामध्ये जाणार आहे. तर चला मग. तर मित्रांनो, तुर्ताच आता 2 वर्ष झाले या मंदिराला. आणि या मंदिराच्या समोर देखील बघू शकता तुम्ही, इथं थंड पाणी आहे. आणि या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्ही पाण्याची बॉटल देखील इथं रस्त्यावरून जाता जाता तुम्ही भरू शकता. खूप सुंदर अशी सोय केलेली आहे येणाऱ्या वाटसरूंना पाणी पिण्यासाठी. एटीएम सोय काही एटीएमची सोय ना? स्कॅनर कितीला असते? 10ला 20 लिटरचा जार. बाळूमामाचे दर्शन करून आता सरळ पंढरपूरची वाट पकडली. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये. तर बघू शकता तुम्ही आता पंढरपूरमध्ये आलेलं कसं वातावरण भक्तिमय झालेलं आहे. हे बघा कसं मधी कालमाडतंय बघा. कुठं जायचं त्याचं त्यालाच कळणं झालंय. या ठिकाणी मित्रांनो गाडी आपण पार्किंग केलेली आहे. आणि पे 100 रुपये रेंट हा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे पार्किंगचा. तर सांगण्याचा एक दृष्टिकोन आहे मित्रांनो तुम्हाला, की जर समजा तुम्ही गाड्या रेंटवर घेत आचीला, भाड्या विता आणत आचीला, तर 100 रुपये पार्किंग खूप आहे. आता शेवटी पे ऑफ पार्किंग आहे आणि प्रायव्हेट आहे, त्यामुळे आपण काही इथं जास्त बोलू शकत नाही त्या बाबतीत. तर चला मग आता बघा, बारीला हे लोक उभी राहिलेले आहेत सर्वजण. आणि आता आपण दर्शनाच्या बाजूला निघालोय. बघू शकता बारीमध्ये तुम्ही, इथं लाईन लागलेली आहे. खूप लांब आहे. जवळपास इथूनच दर्शन करायचं म्हटलं तर कमीत कमी जवळपास 1-3 तास जाऊ शकतात. कारण पुढं मंदिर देखील आहे आणि एक मोठी इमारत आहे. आणि त्या इमारतीमध्येच आपल्याला उभं राहायचं आहे. गोल गोल फिरत तिथं जायला लागतं. तुम्हा सर्वांना माहीतच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तिथं खूप वेळ जातो. म्हणून बघूया आता आपली जी आपण ज्यांना आणलेलं आहे, तर ती लोक जर समजा म्हणत असले तर आम्ही मुख्यदर्शन घेतो, तर कमीत कमी 1 तासाभरामध्ये मुख्यदर्शन होऊन जाईल. तर बघूया. पाण्याची देखील बघू शकता तुम्ही, इथं येणाऱ्या वारकऱ्यांना पाण्याची सोय केलेली आहे मोफतमध्ये. बघू शकता ही तुम्ही लाईन बॅरिगेडमधून यायची. तरी आपण मित्रांनो आडवरच आहे. एकादशीला नाही ना कुठल्या ह्याला नाही आपण या ठिकाणी, ना आषाढी कार्तिकीच्या वारीला आहे. बघू शकता तुम्ही, तरी देखील इथं गर्दी किती आहे.
तर मित्रांनो आता आपण पूर्णपणे बघू शकता तुम्ही विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही आता हे विठ्ठलाचं मंदिर आता त्या बाजूला तिथं आहे. अधिक मास असल्यामुळे मित्रांनो खूप गर्दी आहे या ठिकाणी. कारण सर्व अधिक मासामध्ये लोक देवांच्या वाऱ्या तसे देवदर्शन करत असतात, त्याच्यामुळं खूप गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर जो पहिला स्पॉट आहे आपला तो विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तर ते आता आपण कव्हर करत आहे. तर आता आपण आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या समोर. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं. चला की आणखी. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची असली, बांगडे वगैरे काही घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर मी माझ्या मुलीला या ठिकाणी आता बांगड्या घेणार आहे. कितीला दादा हे? हा 30 रुपये का? किती वर्षापर्यंतची मुलगी घालू शकते? 7 वर्ष. तर फिट करा घे निघाले. बघू शकता मित्रांनो, गाय देखील या ठिकाणी एवढ्या भीड मध्ये किती बिनधास्त उभे आहेत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. आणि मनसोक्त असं भाविक भक्तांना देखील गोमाता दर्शन देत आहे या ठिकाणी. कितीला आहे बाळा ते? कितीला आहे? गाव कोणतं तुमचं? गाव कोणतं? पंढरपूरच का दुसरं कुठलं? शेजार पंढरपूरचे फेमस मलाई कुल्फी होम जय जगदीश विठ्ठल मंदिरात कुल्फी फक्त 10 रुपये. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी कुल्फी 10 रुपये मध्ये फक्त देत आहेत. तर काय नाव म्हणाल तुमच्या कुल्फी? होम जय जगदीश मलाई कुल्फी. ओम जय जगदीश मलाई कुल्फी आहे. तर मित्रांनो 10 रुपये मध्ये कुल्फी मिळते या ठिकाणी. तर तुम्ही देखील कधी आला तर या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो 10 रुपयाची कुल्फी बघू शकता तुम्ही. मस्त आणि बेस्ट कुल्फी आहे 10 रुपयाची. नाथ बरं.
किती रुपयाला आहे? 10 रुपये एक आहे 10 रुपये 10 रुपये 10 रुपये तर मंडळी, तुम्हाला माहित आहे का, पंढरपूरच्या इतिहासाच्या पाठीमागे वळून पाहिलं तर भक्त पुंडलिक हा आपल्या आई वडिलाची भक्तिभावाने सेवा करत होता. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याला प्रसन्न झाले, त्याला भेटायला गेले. पण इकडे आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त असणाऱ्या पुंडलिकाने भगवानाला एक वीट दिली आणि बोलला, या विठेवर तू उभा राहा, मी आलो. तेव्हापासून हा विठ्ठल त्या विठेवर उभा आहे. तेव्हापासून या विठेवर उभा असलेल्या देवाला आपण विठ्ठल किंवा विठोबा म्हणू लागलो. पुढे 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम व संत एकनाथ महाराजांनी विठ्ठलाची भक्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवली आणि आज देखील सर्व वारकरी संप्रदाय आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरामध्ये भक्तिभावाने विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. तर मित्रांनो, हा इतिहास तुम्हाला माहित होता का? आणि या व्यतिरिक्त काही आणि इतिहास असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, ऐतिहासिक आणि पारंपरिक वारसा लाभलेलं असं हे तीर्थक्षेत्र पंढरपूर तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि हा जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता इथून पुढचा प्रवास आहे तुळजापूरचा. तर तुळजापूरचा देखील हा तुम्हाला सफर मी दाखवणार आहे. तर आताच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघू शकता मित्रांनो, आपण तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही जवळपास 8:30 वाजून गेले तरी गर्दी बघा किती तुफान आहे.